नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे गेल्या काही वर्षांपासून वैशाली विलास साळुंके या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत आहेत. तसेच गेल्या 25 वर्षापासून याच व्यवसायामध्ये त्या आजपर्यंत टिकून आहेत. नुकतेच वैशाली साळुंके यांच्या सोनाली ब्युटी पार्लर व इन्स्टिट्यूटचा भव्य शुभारंभ वीरभद्र विद्यालयासमोर करण्यात आलाय. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी जयश्रीताई थोरात यांनी देखील शुभेच्छा दिल्या. या शुभारंभावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीराताई शेट्टे, साकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नंदाताई खेमनर, मंदाताई खेमनर, चेतना तिरवाडी, विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या प्राचार्य गुलशन जमादार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शायदा शेख, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शोभना वाघ, डॉक्टर अंकिता वाघ, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गाडेकर, सविता फिरोदिया, मुक्ताताई खेमनर आदी महिला उपस्थित होत्या. दरम्यान वैशाली साळुंके यांनी स्वतः शॉपसमोर अक्षरशः फुलांची सजावट करून रांगोळी काढली होती. त्यामुळे या रांगोळीकडे सर्वांचंच लक्ष वेधून गेलेलं होतं. शुभारंभानंतर ग्राहकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. मात्र गेल्या 25 वर्षांपासून वैशाली साळुंके या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. तसेच एखादं ध्येय गाठण्याचं ठरवलं तर त्यात यश नक्कीच मिळतं, हे वैशाली साळुंके यांनी दाखवून दिलं आहे. शुभारंभानंतर DS न्यूज 24 ने वैशाली साळुंके यांची प्रतिक्रिया घेतली आहे. बघूयात. चालूच असते. आपल्याला एवढंच करायचं आहे की एक चान्स घेतला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मी करू शकते, मी काय करू शकते ते दाखवून देण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्या सर्वांकडनं झाला पाहिजे. खूप वेळा असं होतं की जेव्हा आपण महिला पुढे जातो तर कुणी ना कुणी पाय खेचणारे असतात मागं, पण त्यांना काही किती प्रयत्न केला तरी आपण मागे पडायचं नाही. आपल्याला जोरात म्हणजे कुणी खेचायला आलं ना आपण अजून जोर लावून पुढे जायचं आणि तो खेचणाऱ्याला बरोबर घेऊन जायचं. एवढी ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. काही ना काही म्हणजे काय आहे की मी नेहमी सांगत असते की मुली ज्या आहेत त्या आपल्या आईकडे बघून मोठ्या होत असतात, वडिलांकडे बघून मोठ्या होत असतात. तर आपल्या मुलींसाठी आपण आदर्श झालं पाहिजे. कसं आहे की मुलाच्या शिक्षणावरती आपण जोर देतच असतो, बरोबर आहे की नाही. मुलगा शिकला नाही तर मुलगी कशी भेटणार त्याला, असा विचार करून मुलाच्या शिक्षणावरती भरपूर जोर देत असतो. त्याला नोकरीला लावणं, त्यांनी काहीतरी बिझनेस चालू करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण मुलगी सुद्धा तेवढीच शिकली पाहिजे, तिने सुद्धा पुढे काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं केलं पाहिजे. 4 पैसे तिने स्वतःचे कमवले ना, ती कोणावरती अवलंबून नाही राहिली पाहिजे. आपल्या मुलीची आपण आई म्हणून ती काळजी नेहमी घेतली पाहिजे. कारण मी सांगत असते म्हणजे टाटा हॉस्पिटलचं उदाहरण मी बऱ्याच वेळा सांगत असते की टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जर मुलगी पेशंट असेल ना तर तिच्यावरती खर्च करण्याची तयारी थोडी पालकांची अशी असते. पण मुलगा तिथे असेल तर काही करून तिथं खर्च करून त्याचा इलाज करून घेते. किंवा एक गोष्ट असं मला आठवते की एक नवविवाहित मुलगी होती, 6 महिने लग्नाला झालेले होते आणि तिला ब्लड कॅन्सर झालं होतं. आता ब्लड कॅन्सर झालं म्हणून 6 महिनेच झाले होते लग्नाला, त्या मुलाला काय प्रेम वाटत असेल तिच्याबद्दल मला माहीत नाही, तो सोडून गेला तिला आणि तिची जबाबदारी तिच्या आई वडिलांवरती आली. पण विचार करा की आई वडील तिला घेऊन आले टाटा हॉस्पिटलला, आपण तिचं ट्रीटमेंट करून घेतली, सगळं चांगलं झालं. पण त्याच मुलीकडे जर स्वतःचे 4 पैसे असते हातामध्ये, आपण तिच्या आई वडिलांनी असा विचार केला असता नाही तिला शिकवलं पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे, तिने 4 पैसे स्वतः कमवले पाहिजे, तिने बिझनेस केला पाहिजे, तर तिला कधीही तिच्या नवऱ्याला सांगता आलं असतं तुला जायचं ना तू जा, मी माझा इलाज स्वतः करून घे, मी तेवढी सक्षम आहे, मी तेवढी भक्कम आहे. अशा मुली आपल्याला घडवायच्या आहेत की पुढे काळ कसा असेल काय असेल आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्याला आपल्या मुली, आपल्या महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्याच पाहिजे. 4 पैसे स्वतःचे का होईना कमवलेच पाहिजे. त्याचा प्रयत्न आपण आई म्हणून प्रत्येक जणीने केलाच पाहिजे. आणि तेच उदाहरण मला असं वाटतं की वैशाली ताई तुम्ही आहात की तुमच्याकडे बघून सगळ्यांना प्रेरणा भेटेल की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, आपण सुद्धा ब्युटी पार्लर चालू केलं पाहिजे, काय वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे क्लासेस काहीतरी आपण केलं पाहिजे. असं बघून मला नक्की खात्री आहे तुमच्या बघून खूप मुलींना आणि खूप महिलांना प्रेरणा भेटेल. तुम्हाला पुन्हा एकदा मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते, तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि माझे दोस्त मी महिलांना हेच सांगू शकते
की त्यांनी स्वतःच्या हिमतीवर किंवा याच्यावर त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि 2 पैसे का होईना आपल्या याच्यावर कमवले पाहिजे. तुम्ही हा जो बिझनेस चालू केलेला आहे हा कधीपासून चालू आहे आणि कसा चालू आहे? हा बिझनेस मी लग्नाच्या आधीपासूनच मला पार्लर फील्डमध्ये आवड होती, त्याच्यामुळे मी 25 वर्ष झाले तेव्हापासून ह्या फील्डमध्ये आहे. तुम्हाला याच्या पाठीमागं असा कौटुंबिक सपोर्ट किंवा काय देऊ? खूप जणांनी म्हणजे मिस्टरांनीच मला खूप सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत आलेली आहे. आज तुमच्या दोघं ब्युटी पार्लरचा समारंभ झाला आहे, म्हणजे काय कसं वाटतं याबद्दल तुम्हाला? खूप छान वाटतं आणि महिलांनी मला भरभरून साथ दिली, त्याच्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानते. किती वर्षापासून बिझनेस चालू आहे? 25 वर्ष. या अगोदर असं कुठं काय केलेलं आहे का? साकूरमध्ये किती वर्षापासून? साकूरमध्ये साधारणतः 20-21 वर्ष झाली असतील, नाही 17-18 वर्ष झाली असतील. हो, साकूरमध्ये. हो हो, साकूरमध्ये. म्हणजे साकूरमध्ये अगोदर छोटासा गाळा घेतलेला होता, तिथं काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग स्वतःचा गाळा घेऊन इथे मी सुरू केला. असं यामध्ये तुम्हाला सक्सेस झाला असं वाटतं का? हो, खूप सक्सेस झालेली. काय कारण? मग आता सक्सेस तुम्ही कशा झाला? सक्सेस मेहनतीवर सक्सेस होतच ना. मेहनत जेव्हा आपण मेहनत करतो तेव्हा सक्सेस होतो. आणि ज्या वेळेला आपल्याला काम करण्याची जर उमेद चांगली असेल, आवड असेल, तर आपण सक्सेस नक्कीच होणार. कामाचा जर कंटाळा नाही केला महिलांनी, समज आपल्याकडे कस्टमर आले, त्यांना हसून स्वागत करणं हे महत्वाचं आहे ना. आपण जर त्यांच्याकडे रागाने पाहिलं किंवा जे काम आहे ते नाही वेळेत नाही पूर्ण करून दुसऱ्या वेळेला कोण येणार नाही ना आपल्याकडे. त्यामुळे त्यांना सेवा जर आपण चांगली दिली तर आपोआप कस्टमर आपल्याकडे येणार. तुम्ही एकच बिझनेस हा 25 वर्षापासून करता, तुम्हाला असं दुसऱ्या बिझनेस मध्ये आवड नाही झाली? नाही, पहिल्यापासून ठरवलेलंच होतं ना, पार्लर फील्ड मध्येच आपण चांगलं हे करायचं. आता नवीन ब्युटी पार्लरच्या दुकानाचा तुमचा समारंभ झाला, तुम्ही काय आवाहन करणार असं महिलांना? की त्यांनी स्वतःच्या याच्यावर उभं राहिलं पाहिजे महिलांनी. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.